नमस्कार, जय हिंद। आज आपण सुरू करणार आहोत गणितामध्ये आपलं तिसरं लेक्चर चालू आहे। आधी आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या तासामध्ये गणिताचे बरेच प्रकार, नैसर्गिक संख्या वगैरे यांचे प्रकार बघितले आणि त्या नैसर्गिक संख्यावरती अवलंबून असणारी वेगवेगळ्या प्रकारची गणितं आपण बघितली होती। तर आपण जे मागच्या तासाला केलं त्याचं आपण थोडी रिव्हिजन करूया किंवा थोडंसं रिकॉल करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं? संख्याज्ञान। संख्याज्ञानामध्ये कोणकोणत्या संख्या असतात? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, विषम संख्या, समसंख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सहमूळ, जोडमूळ, गुणाकार व्यस्त, विरुद्ध संख्या, अशा प्रकारच्या बऱ्याच संख्या आपण संख्याज्ञानामध्ये शिकणार आहोत। तर मागच्या तासामध्ये आपण कंप्लीट केलं होतं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय थोडक्यात आपण रिवाइज करून घेऊया। नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही 1 पासून होते आणि तिचा शेवट अनंत असतो त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। बरोबर आहे? म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण आपल्या नैसर्गिक संख्यांचा शेवट हा अनंत असतो, म्हणून शेवटची नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही। तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही अनंत असते। त्यानंतर नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या असेही म्हणतात, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी मोजण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे, ती सांगू शकत नाही, ह्याला मोजसंख्या असेही म्हणतात। 1 ते 100 मधील सर्व संख्यांचा गुणाकार 5050 येतो। 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचा गुणाकार हा 55 येतो। बरोबर आहे? आणि 1 ते 100 मध्ये किती अंक येतात? 1 ते 100 मध्ये 192 अंक येतात। अंक म्हणजे 1 मध्ये आलेला 1 अंक। समजा 10 संख्या असेल तर 10 संख्येमध्ये किती अंक आले? 2 अंक, हा 1 आणि हा 1। अशा प्रकारे 1 ते 100 मध्ये टोटल किती अंक येतात? 192 अंक येतात। हे झालं नैसर्गिक संख्या म्हणजे काय। त्यानंतर आपण वेगवेगळी उदाहरणं बघितली होती। त्याच्यामधला एक प्रकार असा होता, जर आपल्याला वर्गांतर दिलं असेल तर त्या वर्गांतरातील सर्व संख्यांची बेरीज किती। उदाहरणार्थ आपल्याला जर क्वेश्चनमध्ये सांगितलं असेल 11 ते 20 ह्या वर्गांतरामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती। जर आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं किंवा काढायचं आहे की 11 ते 20 ह्यामध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर आपण ते कसं काढणार आहोत? 11 ते 20 मधला पहिला अंक 1 आणि 1 ते 10 मध्ये किती? 1 ते 10च्या संख्यांची टोटल किती येते? 55 येते, म्हणजे 155। हा झाला आपला पहिला प्रकार। बरोबर आहे? आठवतंय सगळ्यांना? पहिला प्रकार काय होता? वर्गांतर दिलं असेल तर वर्गांतरामध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज किती। त्यासाठी पहिला अंक, पहिल्या संख्येमधला पहिला अंक म्हणजे 1, त्याच्यावरती आपण काय ठेवणार आहे? फक्त 1 ते 10 अंकांच्या बेरजेची टोटल म्हणजे 55। ठीक आहे। दुसरा प्रकार आपण बघितला होता, जर आपल्याला कोणताही पाढा दिलेला असेल आणि त्या पाढ्यामध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज किती। उदाहरणार्थ 12च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती, हे आपण कसं करणार आहोत? 12च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या सर्व अंकांची बेरीज करताना पाढा कोणता आहे? 12चा, म्हणून किती येणार आहे? 12 गुणिले 1 ते 10 मधला येणाऱ्या सर्व अंकांची बेरीज म्हणजे किती? 55। म्हणजे आपल्याला काय करायचंय? 55 गुणिले 12, तुम्हाला उत्तर मिळेल 12 मध्ये येणाऱ्या सर्व अंकांची बेरीज। बरोबर आहे? हा एक प्रकार आपण बघितला होता। हेच प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारले जाऊ शकतात। अजून एक प्रकार आपण काय बघितला होता, जर 1 ते 20 या संख्येमध्ये 1 ते 20 मध्ये किती नैसर्गिक संख्या येतात? 1 ते 20 पर्यंत येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती। बरोबर आहे? हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण हे बघूया। त्याचबरोबर अजून एक आपल्याला प्रकार दिला होता। समजा आपल्याकडे नंबर आहे 35 ते 45 मध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती। 35 ते 45 पर्यंत येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती। कसं करणार होतो? दिलेल्या दोन संख्यांचा फरक, दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी, म्हणजे 45 वजा 35। बरोबर आहे? आणि आलेलं उत्तर किती येतं? 10। त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे 1 मिळवायचा आहे, म्हणजे अधिक 1, म्हणजे टोटल आलेलं उत्तर किती येतं? 35 वजा 45 किती येतं आपल्याला? 10 येतं। बरोबर आहे? त्याच्यामध्ये किती एक काय करायचं? ऍड करायचं, म्हणजे किती संख्या झाल्या? 11 संख्या झाल्या। अजून एखादं उदाहरण घेऊया। काय उदाहरण आहे? समजा 55 ते 75 ह्या संख्यांमध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती। काय करणार? दिलेल्या दोन संख्यांचा फरक, म्हणजे 75 वजा 55, 5तून 5 गेला 0, 7तून 5 गेला 2, अधिक 1 म्हणजे किती झाल्या? 21। बरोबर आहे? म्हणजे दोन दिलेल्या संख्यांचा फरक, दोन दिलेल्या संख्यांची वजाबाकी, त्यात अधिक 1 केलं की त्या दिलेल्या दिलेल्या प्रश्नातल्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला टोटल मिळू शकते। ठीक आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत की 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती। हा एक प्रकार आपण बघितला होता।
काय सांगितलं होतं, सुरुवातीपासूनच्या दिलेल्या नैसर्गिक संख्या, सुरुवातीपासून एका पर्टिक्युलर नंबर पर्यंत, एका पर्टिक्युलर संख्येपर्यंत दिलेल्या संख्यांची बेरीज किती, हे कसं करणार आहे. समजा 1 ते 20 पर्यंतच्या येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज हवी आपल्याला. मग बेरीज कशी करणार, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होता, शेवटचा नंबर गुणिले शेवटच्या समोरचा नंबर म्हणजेच n+1 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. हेच कसं करणार आहोत, शेवटचा नंबर किती आला 20 गुणिले शेवटच्या नंबरच्या समोरचा नंबर म्हणजे पुढचा नंबर म्हणजे झाला 21, म्हणजेच 20 अधिक 1 21 भागिले किती आलं 2. ह्याचं कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन बेग के बे किती आलं 0 म्हणजे 10 गुणिले 21 म्हणजेच 1 0 बाजूला लिहून द्या. बरोबर आहे ना. आणि 21 1 21 हे झालं आपलं उत्तर. बघा ऍक्च्युअली खरं सांगायचं तर काय आहे ना, तुमचा जो आपला जो पोलीस भरतीचा जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन पेपर असतो, त्याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन हा 30 सेकंदांच्या आत होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं, मागच्या तासाला पण मी तुम्हाला कल्पना दिली होती की जेवढे तुम्ही त्याचे सूत्र नियम त्याच्या शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवाल तेवढा तुम्हाला हे व्यवस्थितरित्या आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं आन्सर ही बरोबर येऊ शकतं, उत्तर बरोबर येऊ शकतं. म्हणून तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचे पाढे, घन, वर्ग, घनमूळ, वर्गमूळ हे तुम्हाला पाठच करावे लागणार. तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न उत्तर सोडवू शकता. बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण हे एक ट्रिक बघितली होती आपण काय की 1 ते 20 मध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज किती. ह्याच्यामध्ये ह्याची सुरुवात 1 पासून होते, पण जर मधल्या कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या येणाऱ्या संख्यांची जर बेरीज विचारली असेल तर त्यासाठी काय करायचं हे आलं लक्षात सगळ्यांच्या. समजा जर आपल्याला विचारलं असेल 36 ते 49 मधील येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 36 ते 49 मधील येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. काय करणार आहोत आपण, दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजेच 36 अधिक 49 भागिले 2. बरोबर आहे. गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतो आपण, दिलेल्या 2 संख्यांची वजाबाकी अधिक 1 म्हणजे 49 मायनस वजा 36. 9तून 6 गेले किती होतात 3, 4तून 3 गेले किती होतात 1, 13 अधिक 1 किती झालं 14 म्हणजे इथे किती येणार आहे 14. करूया उत्तर सॉल्व. बरं आता ह्याच्यामध्ये इथे मध्ये कोणतं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. ह्या दोघांना म्हणजे 2 ने ह्या दोघांना भागू शकत नाही, ह्या दोघांची आपल्याला बेरीजच करावी लागते. 9 आणि 6 9, 10 11 12 13 14 15, 5 हातचाला 1 दशकाच्या जागेवर लिहिला, 4 आणि 3 4, 5 6 7 आणि 1 किती झाले 8. 8 भागिले 2 गुणिले 14. 2ची कसोटी आठवते सगळ्यांना, काय सांगितली 2ची कसोटी, ज्या संख्येच्या शेवटचा अंक 0 2 4 6 8 ह्यांच्यापैकी कोणताही एक असतो त्याला 2 ने भागाकार होतो, 2 ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. ठीक आहे. मग इथे बघा 85 ला जाईल का 2 ने भाग नाही जाणार. का, कारण शेवटचा नंबर काय आहे 5 आहे, म्हणून 2 ने भाग जाऊ शकत नाही. पण बे एके बे बे 7 14, कारण 14च्या शेवटचा जो अंक आहे तो आहे 4 आणि 2च्या कसोटीप्रमाणे जर नंबरच्या शेवटी संख्येच्या शेवटी 0 2 0 8 6 हे नंबर जर असतील तर आपण त्याला भाग लावू शकतो. बरोबर आहे. मग बे 7 14. आता काय करायचं तुम्हाला 85 गुणिले 7 ह्यांचा गुणाकार केला की तुम्हाला मिळेल 36 ते 49 पर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज. बरोबर आहे. बरं ठीक आहे. हा एक प्रकार बघितला होता. त्याच्यानंतर आपण अजून कोणता प्रकार बघितला होता, जर आपल्याला 3 अंक दिलेले असतील तर त्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती. दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या तेवढ्याच अंकाच्या संख्या किती. 3 अंक दिलेले आहेत, त्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या, अंक किती आहेत 3 आहेत म्हणजे, आणि बनवायच्या किती आहेत 3 अंकी संख्या बनवायच्या म्हणजे 1 2 आणि 3. फक्त टाकायचं मध्ये गुणाकार म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3. तुम्हाला उत्तर मिळून जाईल की 3 अंकांपासून किती 3 अंकी संख्या बनतात. उदाहरणार्थ समजा 5 6 7 हे 3 अंक दिले, ह्यांपासून बनणाऱ्या 3 अंकी संख्या किती अंक आहेत 3 आहेत. किती अंकी संख्या बनवायच्या 3 अंकी, म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुने 6 6 1 6. बरोबर आहे. म्हणजे किती संख्या बनतील 6 संख्या बनतील. बरोबर आहे. त्याच प्रकारे समजा 4 अंक दिले, 4 अंकांपासून किती 4 अंकी संख्या तयार होतील. ह्याच्यासाठी 4 अंकी करायच्यात ना, म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. बरोबर आहे. हे उत्तर आपल्याला भेटू शकतं. फक्त ह्या संख्यांमध्ये 0 नाहीये, तेव्हा आपल्याला ही पद्धत, हा प्रकार, ही ट्रिक अप्लाय करायची. जर समजा दिलेल्या संख्यांमध्ये 0 असेल तर काय करायचं बाळांनो, आठवतंय का
काय सांगितलं होतं, दिलेल्या संख्यांमध्ये जर शून्य असेल तर ते सोडवण्यासाठी समजा अशी संख्या आहे 8, 9 आणि 0, ह्यांपासून किती 3 अंकी संख्या तयार होतील. किती अंक आहेत, 3, म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3, पण सगळ्यात शेवटच्या अंकामधून मायनस करायचा, वजा करायचा 1, म्हणजे किती आलं 2, पण 2 गुणिले 2 गुणिले 1, 2 आणि 2 4, म्हणजे दिलेल्या 3 अंकांपासून ज्याच्यामध्ये 0 आहे त्यांच्यापासून तयार होणाऱ्या संख्या किती, तर 4. बरोबर आहे, ठीक आहे. हा एक प्रकार आपण काल बघितला होता. त्यानंतर आता आपण काय बघितलं, दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या किती. आता आपण बघणार आहोत दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती. बरोबर आहे, म्हणजे जे अंक बनतील त्यांची बेरीज किती आहे. त्यासाठी आपल्याकडे ट्रिक काय होती, सांगितली होती कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं. जर आपल्याकडे नंबर आहेत 5, 6, 7, बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये 0 आहे का, नाहीये. अशा वेळेला दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 222, कितीने गुणाकार करायचा आहे, 222. दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती, आपल्याला बेरीज करायची. संख्या किती होणार विचारलेलं नाहीये, काय करायचं आपल्याला, बेरीज करायची. म्हणजे काय करणार, 5 अधिक 6 अधिक 7 दिलेल्या अंकांची बेरीज आणि त्या उत्तराला गुणाकार कशाने करायचा आहे, 222 ने, कारण ह्याच्यामध्ये 0 नाहीये. जर 0 असेल तर कोणत्या संख्येने गुणाकार करायचा, 211 ने गुणाकार करायचा. बरोबर आहे, तर आपण काल इथपर्यंत ह्यांचा गुणाकार करून जे उत्तर येईल ती येईल कोणत्या संख्यांची बेरीज. पण हाच संख्या असं असेल 5 आणि 6 आणि 0, अशा वेळेला ह्या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची जर बेरीज हवी असेल तर 5 अधिक 6 अधिक 0, 0ला नाही ऍड केलं तरी चालतं, म्हणजे 6 अधिक 5 किती होतात, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर आहे, 11 गुणिले 211. बरोबर आहे, राहील लक्षात. तर जर दिलेल्या संख्यांमध्ये जर 0 असेल तर 211 ने गुणाकार करायचा आणि दिलेल्या संख्यांमध्ये जर 0 नसेल तर त्या तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज काढताना 222 ने गुणाकार करायचा. तुम्हाला उत्तर भेटून जाईल. पण हे आपण कशाबद्दल बघितलं, फक्त 3 अंकी संख्यांसाठी बघितलं. 4 अंकी संख्यांसाठी ट्रिक आपली वेगळी आहे, ती आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर बाळांनो काल जे आपण कालच्या तासामध्ये लेक्चरमध्ये जे घेतलं त्याची आता आपण थोडी रिव्हिजन केली. आता आपण एक नवीन 2-4 प्रकार शिकूया आणि त्याच्याच बरोबर नवीन संख्यांचे अर्थ आणि ते आज आपण बघणार आहोत. बरं, तर आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ह्याच्या पुढचे अजून काही प्रकार आणि अजून काही प्रकारच्या संख्या आणि त्यांचे अर्थ, त्याच्यातली मोठी संख्या, लहान संख्या, त्याचे काही नियम. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. आपल्याकडे बोर्डवरती एक क्वेश्चन लिहिलेला आहे. काय प्रश्न आहे आपला, 4, 3, 5 आणि 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्येची बेरीज किती. मागच्या ह्याच्यामध्ये किती होते, आपल्याकडे 3च अंक होते. 3 अंकांपासून आपण किती अंकी संख्या बनवणार होतो, 3 अंकी, आणि त्यांच्या संख्यांची बेरीज आपण बघितली. तर आता आपण काय करणार आहोत, 4 अंकी संख्या, 4 अंक दिलेले आहेत त्यापासून तयार होणाऱ्या 4 संख्या, 4 अंकांपासून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. त्याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. काय करायचं आपल्याला, दिलेल्या अंकांची बेरीज म्हणजेच काय, 4 अधिक 3 अधिक 5 अधिक 6. चला करा, यांची बेरीज किती येते, 4 आणि 3 4, 5 6 7, 7 आणि 5 7, 8 9 10 11 12, 12 आणि 6 12, 13 14 15 16 17 18. बरोबर आहे, 18, म्हणजे बेरीज किती झाली आपली, 18 बेरीज झाली. ठीक आहे, आणि ह्याला आपल्याला गुणाकार करायचा आहे 6666 ने. म्हणजे 4 अंकी संख्यांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करताना आपल्याला हिंट काय वापरायची आहे, ट्रिक काय वापरायची आहे, गुणाकार करायचा 6666 ने, ज्याच्यामध्ये दिलेल्या संख्यांमध्ये 0 नाहीये. बरोबर आहे का, दिलेल्या संख्यांमध्ये 0 नाहीये. त्यावेळेला आपल्याला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, 6666 ने मल्टिप्लाय करायचं. चला करून बघूया. 6666 गुणिले 18, 6 8 48. बरोबर आहे, हातचा आला 4, 6 8 48, 48 अधिक 4 48, 49 50 51 आणि 52, म्हणजे किती आले, 52 आले, म्हणजे 2, हातचा आला 5. परत किती येतं, 6 8 48, 48 आणि 5 48, 49 50 51 52 आणि 53. बरोबर आहे, म्हणजे 3, आणि इथे आले 5. परत 6 8 48, 5 किती येतं, 53. 48 49 50 51 52 आणि 53. त्याच्यानंतर 0 घेतला आहे, 1 ने गुणायचा सगळ्या 6ला, तेवढाच नंबर राहतो, म्हणजे 6666, 8, 6 आणि 2 8, 6 आणि 3 9, 6 आणि 3 9 आणि 6 आणि 5 6, 7 8 9 10 11, म्हणजे किती आले, 1,19,988. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,19,988. म्हणजे आपण म्हणू शकतो जर आपल्याला
4 अंक दिलेले आहेत आणि त्या 4 अंकांपासून जर 4 अंकी संख्या बनवायची तर त्या संख्यांची बेरीज किती येते 1,98,988. काय केलं आपण याच्यामध्ये दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 6,666 पण दिलेल्या अंकांमध्ये शून्य नाहीये अशा वेळेला आपण 6,666 ने गुणाकार करू शकतो. बरोबर आहे. तर अजून एक उदाहरण घेऊन बघूया आपण ह्याच प्रकारचे. आपल्याकडे नंबर आहे 3,9,5,2. काय नंबर आहे 3, 9, 5 आणि 2. कसं करणार आहे आपण दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे 3 अधिक 9 अधिक 5 अधिक 2. बरोबर आहे. मग 9 आणि 3 9 10 11 12 12 आणि 5 12 13 14 15 16 17 17 आणि 2 18 आणि 19. दिलेल्या संख्यांची बेरीज किती आली 19. बरोबर आहे. आता काय करणार आहे ह्याला कशाने गुणाकार करणार 6,666 म्हणजे 6,666 गुणिले 19. करूया मल्टिप्लिकेशन करूया गुणाकार. साइन 47 आणि 48 साइन 9 54. बरोबर आहे. म्हणजे 5 हाताला 5 आणि 4 परत 9 सक्का 54 54 आणि 5 54 55 56 57 58 59 59 आले म्हणजे 5 हाताला आणि लिहिले 9 परत 9 सक्का 54 54 आणि 5 54 55 56 57 58 59 परत उरले 59 5 परत 9 1 9 9 आणि 2 9चा गुणाकार करायचा कुठपर्यंत 6 पर्यंत 54 54 आणि परत 5 54 55 56 57 58 59 म्हणजे किती झाले इथे 59. परत किती घेतले 0 एकाने गुणलं की किती येतं 6 6 6 6 म्हणजे 6,666. आता करा बेरीज 4 चे 4 9 आणि 6 किती होतात 9 10 11 12 13 14 15 5 हाताला 1 9 आणि 6 15 आणि 1 16 हाताला 1 9 आणि 5 6 15 आणि 1 परत 16 हाताला 1 6 आणि 5 6 7 8 9 10 11 11 आणि 1 12 म्हणजे किती आली 4 अंकी संख्यांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज येते 1,26,645. बरोबर आहे. हे आपला एक प्रकार बघितला. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. जर दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर आपण काय करायचं. समजा ह्या अंकांमध्ये आपण घेतला एक शून्य. काय घेतला आपण एक शून्य घेतला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे किती अंक दिले 4 अंक 3 9 5 आणि 0. या अंकांपासून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. बरोबर आहे. मगाच्या उदाहरणामध्ये शून्य होता का नव्हता. आता आपण शून्य घेतला. मग आपण कसं याचं उत्तर बघणार दिलेल्या अंकांची बेरीज म्हणजे परत 3 अधिक 9 अधिक 5 अधिक 0 नाही घेतला तरी चालेल. उत्तर तेवढंच येतं. बरोबर आहे. 9 आणि 3 12 12 आणि 5 12 13 14 15 16 17 म्हणजे किती झाले इथे 17 आले. आणि आता हिंट आपली बदलली जाते ती येते 64 44. काय हिंट येते 64 44 म्हणजे ज्या संख्यांमध्ये जर आपल्याला शून्य दिलेला असेल 4 संख्यांमध्ये आणि त्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या बनवायची आणि त्याची जर टोटल बेरीज हवी असेल तर आपल्याला गुणाकार करायचा आहे 64 6,444 म्हणजे 64 44. मग इथे 64 44. बरोबर आहे. ठीक आहे. चला करूया आता परत तेच दिलेल्या संख्यांची बेरीज गुणिले 64 44. आता गुणाकार करूया 64 44 गुणिले 17. बरोबर आहे. 7 चोक 28 हाताला 2 7 चोक 28 28 आणि 2 30 हाताला 3 7 चोक 28 28 आणि 3 बोला 28 29 30 31 1 हाताला 3 साइन 7 3 42 42 आणि 3 42 43 44 45 म्हणजे इथे 45 शून्य घातला एकाने गुणलं तर तोच 30 संख्या येते म्हणजे 6,444. आता करूया बेरीज 8 4 4 आणि 1 5 4 आणि 5 आणि 4 9 6 आणि 4 किती होतं 10 म्हणजे येणाऱ्या संख्यांची बेरीज किती येते 1,09,548. बरोबर आहे. तर तुम्हाला हा प्रकार कळला असेल. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं 4 अंक दिलेले असतील 4 अंकांपासून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. अशा वेळेला दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 6,666 जर त्याच्यात शून्य नसेल तर. पण दिलेल्या 4 अंकांमध्ये जर शून्य असेल आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज हवी असेल तर दिलेल्या अंकांची बेरीज आणि गुणाकार करताना येतो 64 44 म्हणजे 6,444. तर हे दोन्ही आपल्याला समजलं असेल. ठीक आहे ना. आता आपण पुढचा प्रकार बघूया. आतापर्यंत आपण बघितलं होतं 4 अंक दिले तर 4 अंकी संख्या बनवायच्या 3 अंक दिले तर 3 अंकी संख्या बनवायच्या. आता आपण बघणार आहोत 4 ते 5 अंक दिलेले असतील आणि त्याच्यापासून जर 3 अंकी संख्या बनवायच्या असतील तर त्या आपण कशा बनवणार आहोत. ठीक आहे. बरं करूया सुरुवात. काय दिलेला आहे प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे 4 8 9 3 आणि 5.
या दिलेल्या अंकांपासून किती अंक दिलेत आपल्याला 5 अंक दिलेले आहेत 1 2 3 4 5 5 अंक आहेत 5 अंक या दिलेल्या अंकांपासून किती 3 अंकी संख्या तयार होतील किती अंकी संख्या बनवायची आपल्याला 3 अंकीची संख्या बनवायची आहे पण आपल्याला दिलेले अंक किती आहेत 5 अंक आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण कोणती ट्रिक यूज करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा 5 अंक दिले आहेत म्हणून 1 गुणिले 2 1 2 3 4 आणि 5 लिहिलं आता हे जे आपल्याला ते सरळ लिहिलं ह्याला उलट लिहून घ्या म्हणजे कसं 5 4 3 2 आणि 1 लिहिलं यांच्यामध्ये टाका गुणाकाराचं चिन्ह बरोबर आहे झालं गुणाकाराचं चिन्ह आता बघा आपल्याला किती अंक दिलेले 5 5 पासून किती अंकी संख्या बनवायच्या 3 अंकी म्हणून 5 वजा 3 किती आलं उत्तर 2 आलं बरोबर आहे तर आपल्याला 2 नंबर कॅन्सल करायचे कट करायचे पण ते मागून सगळ्यात छोटे नंबर कॅन्सल करायचे म्हणजे 1 आणि 2 हे नंबर कॅन्सल केले आलं लक्षात काय केलं काय ट्रिक अप्लाय केली किती अंक दिलेत आपल्याला 5 अंक दिलेत म्हणून 5 अंक लिहिले पण उलट्या क्रमाने लिहिले बरोबर आहे उलट्या क्रमाने लिहिले 5 4 3 2 1 ह्यांच्यामध्ये चिन्ह कुठलं टाकलं गुणाकाराचं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय 5 अंकांपासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे किती अंकी संख्या बनवायची आपल्याला फक्त 3 अंकी संख्या बनवायची म्हणून 5तून 3 वजा केले म्हणजे 2 आपल्याला नको आहेत 2 अंक बरोबर आहे मग हे 2 अंक आपल्याला मागून कट करायचे कॅन्सल करायचे पण मागून कोणते सगळ्यात छोटे अंक वजा करायचे म्हणजे 1 आणि 2 कट केले म्हणजे उरलं किती 5 गुणिले 4 गुणिले 3 करूया 5 चोक किती 20 20 गुणिले 3 20 त्रिक 20 त्रिक 60 म्हणजे 3 दुणे 6 आणि 1 हातचा 1 0चा 0 असाच आला म्हणजे किती झालं 60 आलं लक्षात तर दिलेल्या 5 अंकांपासून 60 3 अंकी संख्या तयार होऊ शकतात येत आहे लक्षात बरं अजून एक उदाहरण घेऊया आपण ह्याच प्रकारचं घेऊया म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल नंबर आपण बदलूया फक्त 2 3 5 9 आणि 6 किती अंक दिलेले आहेत 2 3 5 9 आणि 6 बरोबर आहे मग 1 2 3 4 आणि 5 किती अंक दिलेले आहेत 5 म्हणून आपल्याला 5 ते 1 उलट्या क्रमाने घ्यायचं आहे म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ठीक आहे आता आपण ह्याच्यापासून किती अंकी संख्या बनवायची आपल्याला सांगा बघू 3 अंकी संख्या बनवायची बरोबर ना 3 अंकी संख्या बनवताना आपण काय करणार आहोत बोला 5तून 3 गेले राहिले किती 2 अंक आपल्याला नको आहेत म्हणून मागून सगळ्यात लहान किंमत असलेले 2 अंक आपण काय करू शकतो कट करू शकतो कॅन्सल करू शकतो आणि उरलेल्या अंकांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 5 चोक 20 गुणिले 3 3 दुणे 6 आणि 1 0 हाताचा 7 आला बरोबर आहे हे सगळं लिहून दाखवते कारण तुम्हाला लक्षात यावं म्हणून पण तेच जर तुम्ही एक्झामला करणार आहात तर तुम्हाला इथेच गुणाकार करायचा आहे 5 चोक 20 20 गुणिले 3 किती 3 दुणे 6 उत्तर किती आलं 60 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे आता आपण थोडा अजून एकदा नंबर चेंज करून थोडासा प्रकार वेगळा करूया थोडासा बदल ओके नंबर तेच राहू देत किती अंक दिले 2 3 5 9 आणि 6 आणि ह्याच्यापासून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत संख्या किती दिलेल्या आहेत 5 अंकांपासून आपल्याला प्रिपेअर करायच्या 4 अंकी संख्या कसं करणार आहे दिलेले किती अंक दिलेत 5 ला उलट्या क्रमाने म्हणजे किती 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर आहे आता किती अंकी संख्या बनवायच्या 4 अंकी संख्या दिलेत किती 5 अंक म्हणून 5 किती अंकी बनवायचे 4 अंकी म्हणून वजा 4 म्हणजे किती अंक आपल्याला नको आहे 1 अंक नको आहे म्हणून मागून सगळ्यात छोटा एक नंबर आपण कॅन्सल करू शकतो कट करू शकतो बरोबर आहे म्हणजे आता किती येणार आहे बघा 5 चोक किती आले 20 ठीक आहे 3 दुणे किती आले 6 आणि 0च्या 0 असाच आणि साइन दुणे किती आले 12 0च्या 0 असाच किती आलं उत्तर आपलं 120 बरोबर आहे म्हणजे दिलेल्या 5 अंकांपासून तयार होणाऱ्या ज्या संख्या 4 अंकी संख्या आहेत त्या किती असतील 120 संख्या असतील बरोबर आहे अजून एखादं उदाहरण घेऊन बघूया समजा आपल्याकडे अंक आहे 2 9 6 7 आणि 8 किती अंक दिले अंक किती सांगा बघू अंक आपल्याकडे आहे 5 बरोबर आहे आणि ह्यापासून आपल्याला किती अंकी संख्या बनवायची समजा 2 अंकी संख्या बनवायची आहे किती अंकी संख्या बनवायची आहे 2 अंकी संख्या बनवायची आहे पण 2 अंकी संख्या बनवताना काय करणार सांगा 5 अंक दिलेत 5 अंक दिलेत उतरल्याप्रमाणे लिहायचे कसं 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आपल्याला बनवायची 2 अंकी संख्या मग 2 अंकी संख्या आपण कशा बनवणार आहोत 5 वजा 2 किती आलं 3 म्हणजे 3 अंक आपल्याला नको आहेत पण मागून 3 अंक कट करायचे 1 2 आणि 3 मग किती आले 5 चोक 20
किती संख्या बनतील आपल्याकडे 20 संख्या बनतील. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण बनवू शकतो. आपल्याला दिलेले अंक जास्त आहेत आणि त्या होणाऱ्या संख्या त्याच्यापेक्षा कमी आहेत, अशा वेळेला आपण ही ट्रिक अप्लाय करू शकतो. दिलेले अंक किती आहेत ते बघा, त्याला उलट्या क्रमाने लिहा. उलट्या क्रमाने म्हणजे 1 ते 5 अंक असतील तर 5 ते 1 लिहा. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. नंतर आपल्याला अंक दिलेत 5, पण आपल्याला समजा संख्या बनवायची 3 अंकी, तर 5तून 3 गेले किती उरतात 2 अंक आपल्याला समजा नको आहेत असं समजा, म्हणून शेवटून 2 अंक काय केले, कट केले आणि दिलेल्या अंकांचा काय केला, गुणाकार केला. म्हणजे एवढे अंक आपल्याकडे बनतील. आलं लक्षात. हे ट्रिक कळली सगळ्यांना. बरं ठीक आहे. आता आपण एक नवीन पद्धत शिकणार आहोत, मुद्रांक. सगळ्यात पहिल्यांदा मुद्रांक म्हणजे काय आधी हे बघूया. एखादं समजा पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये पुस्तकांचे पानांचे नंबर दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल अजिपुरे एका पुस्तकामध्ये 125 पानं आहेत. किती पानं आहेत, 125. आणि समजा प्रत्येक अंकाला एक खिळा, काय सांगितलं मी, प्रत्येक अंकाला आपण समजूया की आपण एक खिळा वापरणार आहोत. तर विचार करा 1 ते 9 ह्या पानांमध्ये किती खिळा लागेल, प्रत्येकाला एक खिळा लागेल. कारण प्रत्येकामध्ये अंक किती आहेत, एकच अंक आहे. 1 मध्ये किती अंक झाला, 1. 2 मध्ये किती अंक झाला, 1. 3 मध्ये किती अंक झाला, 1. असं 9 पर्यंत किती अंक आहेत, फक्त 1 अंक आहे. म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या अंकांना किती खेळा लागेल, आपल्याला फक्त एकच खेळा लागेल. बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं 2 अंक सुरू झाले, 2 अंकांना खेळ किती लागतात, 2. समजा 12 हा पेज नंबर आहे, 12 हा पुस्तकाच्या पानाचा क्रमांक आहे. तर 12 साठी ह्याच्यासाठी एक खेळ आपण वापरणार आहे आणि 2 साठी आपण एक खेळ वापरणार आहे. म्हणजे दोन्ही मिळून किती खेळ लागले, 2. म्हणजे 2 अंकी संख्या असतील तर त्यांना लागणाऱ्या खेळांची संख्या किती असेल, 2 असेल. समजा हेच 3 अंकी संख्या असते, म्हणजे समजा 1 ते 100 मध्ये 100 हे किती अंकी आहे, 3 अंकी. तर प्रत्येकाला आपण किती खेळ लावणार आहे, एक खेळ मारणार आहे. एका अंकाला एक खेळा, 1 साठी एक खेळा, 0 साठी एक खेळा, 0 साठी एक खेळा. मग असे मिळून किती खेळ लागले, 3 खेळ लागले. याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण हा विचार करतो की जेवढ्या आपल्याकडे पुस्तकांच्या पानांचे नंबर आहेत त्या नंबर मधलेल्या असलेल्या अंकांसाठी आपण एक खेळा वापरणार आहोत, तर 1 ते 9 पर्यंत आपल्याला एक खेळा लागणार आहे. 2 अंकी संख्यांसाठी आपल्याला 2 खेळ लागणार आणि 3 अंकी संख्यांसाठी आपल्याला किती खेळ लागणार, 3 खेळ लागणार. आणि आपण ऑलरेडी नैसर्गिक संख्या शिकताना एक नियम वाचला होता, तुमच्या लक्षात आहे का, 1 ते 100 मध्ये टोटल किती अंक येतात, आठवते का कोणाला सांगा बघू. 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक असतात, बरोबर आहे. कालच्या तासामध्ये लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक असतात, 192 अंक असतात, आठवते का. म्हणजे 1 ते 100 ह्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या एकूण अंकांची संख्या 192 होते. याचा अर्थ जर आपल्याकडे पुस्तकांचे पेज नंबर, पुस्तकांचे क्रमांक जर 1 ते 100 असतील तर त्यासाठी आपल्याला किती खेळ लागतील, बरोबर किती खेळ लागतील, 192 खेळ लागतील. हे आलं लक्षात. बरं ठीक आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. आता आपल्याला हेच बघायचंय मुद्रांकांमध्ये. उदाहरण मी लिहून देते, त्याच्यावरती लक्ष द्या आधी. बरं, आता मुद्रांकामधला म्हणजेच आपल्याला प्रत्येक नंबरसाठी, प्रत्येक अंकासाठी किती खेळ लागतील हे जर आपल्याला बघायचं, त्याचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न काय बघा, कसा प्रश्न पेपरला येतो. एका पुस्तकात 121 पाने असून जेवढे अंक आहेत तेवढे खेळ मारायचे आहेत. एका पुस्तकामध्ये पानं किती आहेत, 121. तर 121 पानांमध्ये असलेले जे पुस्तक नंबर आहे 121, त्याला किती खेळ लागतील, जेवढे अंक आहेत तेवढे खेळ मारायचे आहेत. तर त्या पुस्तकात एकूण किती खेळ लागतील, आपल्याला विचारले किती खेळ लागतील म्हणजे खेळांची संख्या विचारली. तर आता आपण याच्यामध्ये ट्रिक काय करणार आहे बघा. 121 या नंबरला आपण 2 भागांमध्ये विभागून घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे कसं, तर 121 मधून 100 वेगळे काढा, 100 अंक 100 पानं वेगळी काढा, म्हणजे उरली किती पानं, 21 पानं. आता आपल्याला माहितीये काय, माहिती आपला नियम काय माहिती आपल्याला, 1 ते 100 मध्ये असलेले एकूण अंक किती अंक आहेत, एकूण 192 अंक आहेत. म्हणजे आपल्याला हे माहितीये की 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत, 192. म्हणजे 1 ते 100 पानांपर्यंत जर 192 अंक आहेत तर 1 ते 100 पानांपर्यंत आपल्याला किती खेळ लागतील, 192 खेळ लागतील. हे कुठपर्यंत झालं, 100 पर्यंत. त्याच्यानंतर पुढचे अंक किती आहेत, 21 आहेत. 121 हे पुस्तक, हे त्या पुस्तकातली पाने आहेत. टोटल 121 मधून 100 पानं जर वेगळी केली तर उरली किती पानं, 21 पानं उरली. पण ह्या 21 पानांवरती जो नंबर असेल तो किती अंकी असेल, 3 अंकी. म्हणजे काय, 100चा पुढचा 101, 102, 103, 104, 105, 106 म्हणजे किती अंक असेल, 3 अंकी नंबर असेल. मग जर 3 अंकी नंबर असेल तर याचा अर्थ ह्याला कितीने मल्टिप्लाय करायचा, कितीने गुणाकार करायचा, 3 ने गुणाकार करायचा. कारण प्रत्येक अंकाला, प्रत्येक पुस्तकाच्या पानाला जो 3 अंक आहे त्याला 3 खेळ लागणार आहे.
अशी आपल्याकडे 21 पानं आहेत. म्हणजे म्हणून 21 गुणिले 3, 3 एके 3, 3 दुणे किती झाले 6. बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 जी पानं आहेत त्याच्यामध्ये किती खेळ लागतात 192 आणि वरच्या 21 पानांसाठी किती खेळ लागतील आपल्याला 63 खेळ लागतील. आणि ह्यांची करा बेरीज म्हणजे 192 अधिक 63. हे जर करायला मिळते एकाबरोबर बेरीज करायची. 3 आणि 2 किती झाले 5. दशकाची दशकाबरोबर म्हणजे 9 आणि 6 9 10 11 12 13 14 15 5 आणि हातचा आला 1 जो शतकावरती असणार आहे 1 आणि 1 किती झाले 2. म्हणजे 121 पाने असतील तर त्याच्यामध्ये असलेल्या अंकांसाठी एकूण किती खेळ लागतील 255 खेळ लागतील. बरोबर आहे. कळलं असेल तुम्हाला, बहुतेक समजलं असेल व्यवस्थित. तरी अजून 1-2 गणित घेऊया म्हणजे तुम्हाला डाऊट येणार नाही. बरं चला इथे लक्ष द्या. आपण बघूया आता 121 च्या ऐवजी घेऊया 153. किती घेतले 153. तर 153 ही टोटल पाने आहेत पुस्तकामधली. त्याला आपण दोन भागांमध्ये विभागून घेऊया. एक आहे 100 उरले किती 53. 100 मध्ये किती अंक असतात 192. म्हणजे इथे किती खेळ लागतील 192 खेळ लागतील. आणि 53 साठी जे 53 अंक आहेत ते सगळे 3 अंकी नंबर आहेत. म्हणून काय करायचं गुणिले 3. 3 त्रिक 9 5 त्रिक 15. आता आपल्याला टोटल पाहिजे म्हणजे 192 अधिक 159. म्हणजे काय करणार आपण 192 अधिक 159 9 10 11 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 आणि 5 15 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 किती झाले 3. म्हणजे 153 पाने असतील आणि त्याच्या प्रत्येक अंकाला आपण 1 खेळ लावणार असू तर आपल्याला टोटल किती खेळ लागतील आपल्याला 351 खेळ लागतील. बरोबर आहे. ठीक आहे. आलं लक्षात. तर मुद्रांकाच्या समस्या पद्धतीने तर आता आपण थोडासा रिव्हर्स क्वेश्चन बघूया. क्वेश्चन मी लिहिते बोर्डवरती, इथे लक्ष द्या. बरं आपल्याकडे काय प्रश्न दिलेला आहे बघूया. एका मुद्रांकाला एका पुस्तकात जेवढे अंक आहेत तेवढे खेळ मारायचे आहेत. एका पुस्तकासाठी 387 खेळ लागले असतील तर त्या पुस्तकात एकूण पाने किती. म्हणजे आता आपल्याला खेळांची संख्या दिली आहे आणि आपल्याला काढायचं एकूण पुस्तकात पाने किती असतील. मागच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं आपल्याला पानांची संख्या दिली होती आणि खेळांची संख्या काढायची होती. बरोबर आहे. तर आता आपल्याकडे कशाची संख्या आहे टोटल खेळांची संख्या आहे. किती आहे टोटल खेळांची संख्या बघा जरा 387. तर असं दिलं असेल तर ह्यामधून आपल्याला हे माहिती आहे की 1 ते 100 पर्यंत जेवढे अंक आहेत त्यांच्यासाठी किती खेळ लागतात 192. बरोबर आहे. किती खेळ लागतात 192. म्हणजे 387 मधून आपण 192 आधी आपण वजा करून घेऊया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 1 ते 100 पानं त्यातून गेली. उरलेली किती असणार 100च्या वरती. बरोबर आहे. परत एकदा सांगते इथे लक्षात घ्या. आपल्याकडे एकूण खेळ किती आहेत एकूण खेळ किती आहे 387. त्यातून आपण वजा करणार आहोत 192. कारण आपल्याला हे माहिती आहे 1 ते 100 जे पानं आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक अंकासाठी 1 खेळ असं जर बघितलं तर किती खेळ लागतात 192 खेळ लागतात. बरोबर आहे. म्हणजे 387 वजा 192 7तून 2 गेले किती राहिले 5. बरोबर आहे. इथे 8 मधून 9 जाऊ शकत नाही. ह्याच्याकडनं 1 घेतला तर झाले 18. 18 मधून 9 गेले किती झाले 9 आणि 3 आणि ह्याला 1 दिला होता मग 3च्या किती वरती उरले 2. 2तून 1 गेला किती आला 1. बरोबर आहे. म्हणजे इथे झाले 195. म्हणजे आता आपल्याकडे किती खेळ आहेत अजून 195. 100च्या वरचे सगळे नंबर हे 3 अंकी असतात. बरोबर आहे. म्हणून 195 ला आपल्याला करायचे भागिले 3. मगाशी आपण गुणिले 3 केलं होतं. आता आपण उलट्या पद्धतीने करतोय सॉल्व. मगाशी आपल्याला काय दिलं होतं पानांची संख्या दिली होती आणि त्याच्यावर खेळ काढायचे होते. म्हणून आपण काय केलं दोघांना भागलं होतं वेगवेगळं केलं होतं. 100 पानं वेगळी केली उरलेली पानं वेगळी केली. उरलेल्या पानांना गुणिले 3 केलं होतं. इथे आपल्याला आता काय केलंय खेळांची संख्या दिली आहे म्हणून काय केलं खेळांच्या संख्यामधून 1 ते 100 पर्यंत जी पान आहेत त्यातले खेळ वजा केले 192. म्हणजे एकूण खेळ किती उरले अजून पण 195. आता 195 ला भागाकार करायचा आहे 3. कसं करणार आहे बघा 3 एके 3 3चा टेबल येतो सगळ्यांना 6 त्रिक 18. बरोबर ना. म्हणजे 3 सख 18. म्हणजे इथे किती झाला 6 18 आणि 1 उरला 19 म्हणजे 1 झाला. मग 15 झाला 3 5 15 म्हणजे किती झाले 65. बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे 100 पेजेस 100 पानं म्हणजे पानं किती झाली पहिली 100 आणि त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्राची किती झाली 65. म्हणजे किती होणार आहेत 5 आणि 6 आणि 1. आलं लक्षात. तर आपल्याला एकूण 387 जर खेळ लागले असतील तर त्या पुस्तकात किती पाने असतील 165 पाने असतील. बरोबर आहे.
ठीक आहे, आले लक्षात. तर ह्या प्रकारची आपण मुद्रांकाची गणितं घेतली. त्याचबरोबर आज आपण काय काय घेतलं एकदा बघूया. आपण काल पण काय काय घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल. काल आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघितलं होतं, त्याच्यातले काही उदाहरणं घेतली होती. नैसर्गिक संख्या बघत असताना आपण नैसर्गिक संख्यामध्ये काय बघितलं होतं सांगा चला पटापट थोडक्यात रिव्हिजन ह्याच्यासाठी की इथेच तुमचे सगळेच्या सगळे नियम आत्ताच्या आत्ता बाहेर झाले पाहिजे. जेव्हा मी तुमच्याशी बोलत असते त्याच वेळेला तुम्हाला ते स्वतः मोठ्याने बोलायचं आहे, म्हणजे तुमचे ते सगळे नियम पाठ होतील. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या मालिकेची सुरुवात 1 पासून होते त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे, ती सांगू शकत नाही. बरोबर आहे, याला मोठ संख्या असेही म्हणतात. एन ह्या अक्षराने हे दर्शवली जाते. बरोबर आहे, सर्वात मोठी सांगितली, सर्वात लहान सांगितली. त्याच्यानंतर काय 1 ते 100 मधील सर्व एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज 5050 येते. 1 ते 10 मध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 55 येते. तर 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक आहेत तर 192 अंक आहेत. मग आपण बघितलं होतं जर आपल्याला वर्गांतर दिलेलं असेल म्हणजे 1 ते 10, 10 ते 20 आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो क्लास इंटरवल. बरोबर ना. जर आपल्याला वर्गांतर दिलेलं असेल तर वर्गांतरामधल्या संख्यांची बेरीज काढताना काय करणार आहोत. वर्गांतर समजा आहे 11 ते 20, ह्या संख्यांची बेरीज किती तर 11 संख्यांमधला पहिला अंक कोणता आहे 1 आहे, त्याच्यावरती लिहायचे 55 म्हणजे 1 ते 10 मधल्या अंकांची बेरीज म्हणजे झाली 155. बरोबर आहे, हे झालं. त्याच्यानंतर समजा आपल्याला एखाद्या पाढ्यांमधल्या अंकांच्या संख्यांची बेरीज विचारली असेल तर पाढा कोणता आहे आपल्याकडे बोला. पाढा कोणता आहे आपल्याकडे समजा 14चा पाढा आहे. तर 14च्या पाढ्यांमधील अंकांची बेरीज विचारली असेल तर आधी लिहायचं 14. बरोबर आहे. आणि त्यानंतर 1 ते 10च्या अंकांची बेरीज किती ते 55, त्यांना करायचा गुणाकार. काय करायचा गुणाकार. म्हणजे पाढ्यातल्या अंकांची बेरीज विचारली असेल, पाढ्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज विचारली असेल तर तो पाढा गुणिले 1 ते 10च्या अंकांची बेरीज, 1 ते 10 मधल्या संख्यांची बेरीज म्हणजे 55. बरोबर. हा एक प्रकार आपण बघितला होता. त्यानंतर कोणत्याही नैसर्गिक संख्या किती पर्टिक्युलर एखाद्या ग्रुपमध्ये एखादा एक ग्रुप आपल्याला दिलेला असेल समजा 35 ते 46 किंवा 32 ते 35 किंवा 32 ते 52, 32 ते अगदी 99 हितपर्यंत जर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या असतील तर दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी अधिक 1. बरोबर आहे. एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी काय करायचं आहे दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी अधिक 1 करायचं, आपल्याला मिळणार एकूण नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. त्यानंतर समजा आपल्याला काढायचं असेल, आपल्याला काढायचे त्या संख्यांची बेरीज हवी असेल आणि त्याची सुरुवात जर 1 ने दिलेली असेल म्हणजे 1 ते 20 पर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज किती तर काय सूत्र सांगितलं होतं शेवटची संख्या गुणिले शेवटच्या समोरची संख्या. आपल्या उदाहरणामध्ये 20 आहे म्हणजे शेवटची संख्या झाली 20, 20च्या समोरची संख्या म्हणजे 21, दोघांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे सूत्र काय होतं n गुणिले n अधिक 1 भागिले 2. बरोबर आहे. हे सूत्र आपल्याला अप्लाय करायचं होतं, वापरायचं होतं. ठीक आहे. आता बघूया ह्या संख्या कशा दिलेल्या होत्या सुरुवातीपासून दिलेल्या होत्या. ते जर आपल्याला दिलेल्या संख्या सुरुवातीपासून नाहीये, कोणत्याही मधल्या संख्यांच्या मध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज जर विचारली असेल तर त्यावेळेला दिलेल्या दोन संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी अधिक 1. बरोबर आहे. हे केलं की तुम्हाला मिळणार आहे मधल्या एकूण संख्यांची बेरीज मिळणार आहे. बरोबर. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर समजा आपल्याला 3 अंक दिलेत, वेगवेगळे कोणतेही 3 अंक, त्यात 0 नाहीये तर त्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या किती, तयार होणाऱ्या संख्या विचारल्या, संख्यांची बेरीज विचारलेली नाहीये. तर ते करण्यासाठी काय करायचं ते 3 अंक आहेत ना म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3. 4 अंक दिले असेल तर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 आपल्याला तयार मिळतील. त्या 3 अंकांपासून किती 3 अंकी संख्या बनतील हे आपल्याला मिळू शकतं. हे आपल्याचं उत्तर आपल्याला मिळेल. पण समजा हे आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि 3 अंकांमध्ये एक 0 आहे. काय सांगितलं मी 3 अंकांमध्ये एक 0 आहे. तर आपण काय करतो नॉर्मली 1 गुणिले 2 गुणिले 3 करतो. पण दिलेल्या संख्यामध्ये 0 असेल तर सगळ्यात मोठ्या संख्येमधून 1 वजा करा म्हणजे राहिले 2 म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 2 आपल्याला मिळेल 3 अंकी संख्यांपासून किती 3 अंकी संख्या बनतील ज्याच्यामध्ये 0 आहे. बरोबर आहे. हे आपलं झालं. त्यानंतर आपण बघणार आहोत दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांची बेरीज. म्हणजे जर आपल्याला 3 अंकी संख्या दिलेल्या असतील त्या 3 अंकीपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज हवी असेल ज्यात 0 नाहीये अशा वेळेला दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 222. किती हिंट सांगितलेली आपल्याला 222. हे केलं की आपल्याला मिळेल की दिलेल्या 3 अंकीपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज आणि ज्याच्यामध्ये 0 नाहीये. पण जर 0 दिलेला असेल तर कितीने गुणाकार करायचा 211 ने म्हणजे काय दिलेल्या संख्यांची बेरीज गुणिले 211. बरोबर आहे. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत आता आज समजा आपल्याला 4 अंकी संख्या दिल्यात, 4 अंक दिलेले आहेत, त्यापासून 4 अंकी संख्या बनवायची आहे आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज हवी आहे. तर कसं करणार आहे दिलेल्या अंकांची बेरीज. आता किती अंक आहेत 4 अंक आहेत पण त्याच्यामध्ये 0 नाहीये. मग दिलेल्या 4 अंकांची बेरीज गुणिले 6666.
4 वेळा 6 6 6 6666 ने गुणाकार करायचा, तुम्हाला मिळेल 4 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज, ज्याच्यात शून्य नाहीये. पण जर ह्या 4 अंकांमध्ये जर शून्य दिलेला असेल तर 4 अंकांपासून ज्याच्यामध्ये शून्य आहे त्यापासून तयार होणाऱ्या अंकांची बेरीज म्हणजेच दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 64 44. किती सांगितलं तुम्हाला? 64 44 केलं की तुम्हाला ते मिळेल. बरोबर आहे. आता आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. काय आज आपण काय घेतलं, हे आपण कायच्या तासामध्ये घेतलं होतं आपण. आज आपण काय घेतलं, समजा आपल्याकडे 5 अंक दिलेले आहेत. 5 अंकांपासून आपल्याला समजा 3 अंकी संख्या बनवायची. किती अंकी संख्या बनवायची? 3 अंकी. अंक किती दिले? 5. ह्यांना लिहून घ्या उलट प्रमाणे. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 5 अंकांपासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची. मग 5 मधून जर 3 वजा केले तर उरले किती? 2 अंक आपल्याला नकोय. मग शेवटून सगळ्यात लहान असलेले 2 अंक कट करा, वजा काढून टाका, म्हणजे 1 आणि 2 गेले तर उरले किती? 5 गुणिले 4 गुणिले 3. मग तुम्हाला भेटेल तुमचं उत्तर. बरोबर आहे की नाही? म्हणजे 5 अंकांपासून जर 3 अंकी संख्या बनवली तर किती संख्या तयार होतील ते आपल्याला मिळालं. आले लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघणार आहोत. आणि आज आपण अजून एक नवीन टॉपिक शिकलो, तो म्हणजे होता मुद्रांकाचा. मुद्रांक म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला की एका पुस्तकामध्ये जर एक पानं आहेत, त्या पानांसाठी प्रत्येक अंकासाठी एक खेळ, अशा पद्धतीने जर आपल्याला बघायचं आहे तर त्या पुस्तकातल्या तेवढ्या पानांसाठी, दिलेल्या पानांसाठी किती खेळ लागतील हे जर करायचं असेल तर आपण ज्या 2 पद्धती बघितल्या, एक पुस्तकांची पाने दिलेली आहेत आणि मग खेळ काढायचे आहेत. पुस्तकांची पाने दिलेली असतील तर काय करायचं, जेवढी पुस्तकाची पाने दिलेली आहेत त्याच्यातून 192 त्यांना वेगवेगळं विभाजित करायचं. समजा आपल्याकडे पाने दिलेत 155. किती पाने दिलेले? 155. 155 मधून 100 वेगळे केले, राहिले किती? 55. 100 पानांमध्ये किती अंक असतात? 192. म्हणजे पहिले आले 192 आणि उरले किती? 55. 55 हे जे अंक आहेत ते 3 अंकी आहेत म्हणून गुणाकार त्याला करायचा 3 ने. म्हणजे 55 गुणिले 3 कोण जे उत्तर येईल त्याच्यामध्ये बेरीज करायची 192ची. तुम्हाला मिळतील किती खेळ लागतील. बरोबर आहे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर हे झालं मुद्रांकांमध्ये आपल्याला पानं दिली होती आणि काय काढायचे होते? खेळ काढायचे होते. आता उलटेही देऊ शकतात. आपल्याला सांगितलं की एका पुस्तकामध्ये जे पानं आहेत ती माहित नाहीत आपल्याला, ती पानं किती ते आपल्याला काढायचे आणि आपल्याला खेळांची संख्या देऊन ठेवलेली आहे. तर आपण काय करायचं, दिलेल्या खेळांच्या संख्यांमधून 192 खेळ मायनस करायचे, कारण 192 म्हणजे 1 ते 100 मध्ये लागणाऱ्या खेळांची संख्या आहे. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या खेळांमधून समजा आपल्याकडे दिले असतील 400 खेळ आहेत, विचार करूया आपण 400 दिले, त्याच्यातून आपण काय वजा करणार आहे? आपण वजा करणार आहे 192. उरलेल्या संख्येला 3 ने भागायचं आणि मग दोघांची ॲडिशन करायची, बेरीज करायची. तुम्हाला मिळेल की त्या पुस्तकांमध्ये किती पाने आहेत. तर आजपर्यंत आपण एवढे प्रकार बघितले. आता आपण एक नवीन संख्या शिकणार आहोत. आज 2 नवीन संख्या शिकूया आणि आजचा क्लास आपण बंद करूया. ठीक आहे ना? सगळ्यात पहिल्यांदा येतं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या म्हणजे बघा पूर्ण झाल्या. बरोबर आहे. आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्यांमध्ये काय बघितलं होतं? जी संख्या ज्या संख्येची मालिका 1 पासून सुरू होते म्हणजे काय झाल्या? नैसर्गिक संख्या झाल्या. पण 0 0 उरला होता त्याचा. बरोबर आहे की नाही? 0 जर म्हणजे आता काय येणार आहे? पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्या मालिकेची सुरुवात 0 पासून होते त्या संख्या मालिकेला पूर्ण संख्या असे म्हणतात. पूर्ण संख्या हे इंग्रजीमधल्या W या अक्षराने नोंदवले जाते. बरोबर आहे. येतं लक्षात? ठीक आहे. तर काय संख्या मालिकेची सुरुवात कशी आहे? ज्या संख्या मालिकेची सुरुवात 0 पासून होते म्हणजे 0 1 2 3 4 5 शेवट सांगू शकतो का? नाही सांगू शकत. याचा अर्थ काय की पूर्ण संख्यांचा शेवट हा अनंत असतो. म्हणजेच सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अनंतामध्ये आहे. बरोबर आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या कशी आहे? अनंतामध्ये, शेवटपर्यंत. आपण त्याचा शेवट नाही सांगू शकत आहे म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या काय आहे? अनंत आहे. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर ती आहे 0. कोणती पूर्ण संख्या सर्वात लहान? 0 ही पूर्ण संख्या सर्वात लहान आहे. आता एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा की 0 ह्या अंकाला धन आणि ऋण असं कोणतंही चिन्ह दिलं जात नाही. धन म्हणजे पॉझिटिव्ह साईन आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह साईन. बरोबर आहे. तर 0 ह्या संख्येला कोणतंही चिन्ह नसतं. त्याला कोणतंही चिन्ह नसतं म्हणजे त्याला ना आपण धन म्हणू शकतो, म्हणजे तो ना पॉझिटिव्ह नंबर ना निगेटिव्ह नंबर, फक्त 0 असं लिहिलं जातं. तर समजला पूर्ण संख्यांमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ज्या संख्या मालिकेची सुरुवात 0 पासून होते त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये W अक्षराने नोंदवले जाते. सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही, ती अनंतामध्ये आहे आणि पूर्ण संख्येचा शेवट हा नाही म्हणून ती अनंतामध्ये आहे. बरोबर आहे. 0 हा संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. बरोबर आहे. झालं पूर्ण संख्या. आता आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या म्हणजे अशी एक मालिका असते त्या मालिकेमध्ये 0
बरोबर आहे. त्याचबरोबर सर्व धनसंख्या आणि त्याचबरोबर सर्व ऋणसंख्या येतात. म्हणजे ज्या संख्या मालिकेमध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या या सर्वांचा समावेश असतो त्याला म्हटलं जातं पूर्णांक संख्या. त्याला काय म्हटलं जातं? पूर्णांक संख्या. ठीक आहे. आता जरा इथे बोर्डवरती लक्षात द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की संख्या रेषा म्हणजे काय. बरोबर आहे. सर्वांनी बघितलं असेल शाळेमध्ये असताना की संख्या रेषा ही काय असते, की आता आपण बघणार आहोत की संख्या रेषा कशी असते. त्याच्यावरून तुम्हाला पूर्णांक संख्या अजून चांगल्या पद्धतीने समजते. बरोबर आहे. ठीक आहे. बघा ही आहे तुमची संख्या रेषा. त्याच्यामधला हा मध्यबिंदू जो आहे तो काय असतो? शून्य. मध्यबिंदू काय असतो? शून्य असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू हा शून्य असतो. आणि आता मी काय सांगितलं होतं? पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या मालिकेमध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या या तिन्ही संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. आता ही संख्या मालिका, ही संख्या रेषा झाली. ह्या संख्येवर मधला रेषा बिंदू काय झाला? शून्य झाला. इथून उजवीकडे म्हणजे हा आपला उजवा हात आहे, उजवीकडे संख्यांची किंमत ही वाढत जाते. संख्यांची किंमत काय होते? वाढत जाते. पण डावीकडे संख्यांची किंमत काय होते? कमी होत जाते. बरोबर आहे की नाही. म्हणजे उजवीकडे गेला तर संख्यांची किंमत वाढत जाते, पण ते जर डावीकडे गेला तर संख्यांची किंमत ही हळूहळू कमी होत जाते. म्हणून मधला बिंदू काय आहे? शून्य. तर पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू असतो त्याला काय म्हणतात? शून्य असे म्हणतात. मध्यबिंदू कोणता आहे? शून्य हा मध्यबिंदू आहे. कधी कधी आपल्याला पेपरला विचारलं जातं पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू कोणता. तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू कोणता? शून्य हा पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू आहे. उजवीकडे संख्या वाढत जाते संख्येची किंमत, डावीकडे संख्येची किंमत कमी कमी होत जाते. तर आता समजा इथे आहे 1, इथे आहे 2, 3, 4. ह्याचा शेवट आहे का? नाहीये. याचा अर्थ ह्यांचा शेवट अनंत आहे. म्हणजे सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, कारण पूर्णांक संख्येचा शेवट ही काय आहे? अनंत आहे. आले लक्षात मी काय सांगितलं ते? बरोबर आहे. म्हणजेच काय? सर्वात मोठी पूर्णांक संख्या विचारलं तर ती किती आहे? अनंत आहे. मध्यबिंदू कोणता आहे? शून्य आहे. बरोबर आहे. आता बघूया इकडे डाव्या साईडला ह्या कोणत्या संख्या झाल्या? ऋण संख्या. -1, -1, -2, -3, -4. परत ह्याचा शेवट आपण लिहू शकतो का? नाही लिहू शकत. म्हणजेच इथे काय झालं? परत अनंत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सर्वात लहान पूर्णांक संख्या ही सुद्धा अनंत आहे. ती आपण सांगू शकत नाही, तिचा शेवट नाही आपल्याकडे. बरोबर आहे. म्हणजे आपले 3 नियम झाले. कोणते कोणते नियम झाले? पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. मुद्दा 1. बरोबर आहे. नंतर पॉईंट नंबर 2 काय सांगितला? सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही आणि त्याचबरोबर सर्वात लहान पूर्णांक संख्या ही सांगू शकत नाही, कारण त्यांचा शेवट हा काय असतो? अनंत असतो. ना इकडेही आपण सांगू शकत नाही उजव्या बाजूला, आणि लहान बाजूला सगळ्यात लहान संख्या आहे तिचाही शेवट आपण सांगू शकत नाही. म्हणून सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या अनंतामध्ये आहे. बरोबर आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर आता आपण बघूया. इथे बघा मी काय सांगितलं होतं? उजवीकडे संख्यांची किंमत काय होत जाते? वाढत जाते. बरोबर आहे. म्हणजे -2च्या उजव्या बाजूला जो -1 आहे, -1 आहे, हा नंबर म्हणजे -1 हा मोठा आहे कोणापेक्षा? -2 पेक्षा. म्हणजे आपण म्हणू शकतो -1 आणि -2 मध्ये कोणता नंबर मोठा आहे? तर -1 मोठा आहे. म्हणजे वजा असेल किंवा ऋण चिन्ह असेल तर ऋणामध्ये जो नंबर लहान असतो तोच सगळ्यात मोठा असतो. ऋण संख्यांमध्ये जो नंबर छोटा असतो तो नंबर सर्वात मोठा, त्याची किंमत सर्वात जास्त असते. समजा -1 आहे आणि -11 आहे आणि त्याचबरोबर -5 दिलेलं असेल, त्यांच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता? तर जो नंबर सगळ्यात लहान आहे. कोणता नंबर आहे? -1. हा नंबर छोटा आहे. ऋणामध्ये तो सगळ्यात मोठा होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, काय म्हटलं मी? सर्वात मोठी ऋण म्हणजे वजा असलेली पूर्णांक संख्या कोणती आहे? -1 आहे. बरोबर आहे. तर आज आपण काय काय बघितलं? पूर्ण संख्या म्हणजे काय तेच बघितलं. त्याच्याच बरोबर काय सांगितलं? पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ह्या 2 भाग आपण बघितले आणि वेगवेगळ्या प्रकारची गणितं बघितली. तर त्याचबरोबर आता अजून काही वेगवेगळे प्रकार, बरेचसे प्रकार आपण शिकणार आहोत. संडेच्या नंतर म्हणजे सोमवारी जे आपलं लेक्चर होईल त्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे गणितं टाकणार आहोत. तर तुम्हाला एकच करायचं आहे की जे तुम्ही क्वेश्चन मी रोज शिकवते ते तुम्हाला रोजच्या रोज प्रॅक्टिस करायचे, त्याचे नियम तिथल्या तिथे बाहेर करायचे. म्हणजे जेव्हा आपण पेपरची प्रॅक्टिस घेऊ त्यावेळेला तुम्हाला हे अजून सोपे जातील. बरोबर आहे. तर तुम्ही ह्याची रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा. आणि जर आज आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.